नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. राज्य शासनाची आश्वासने केवळ बोलाचीच कडी ठरत असल्याचा कटू अनुभव महिला गृह उद्योग लिज्जत पापड डिटर्जंट विभागाला आला आहे. अधिकाधिक महिलांना रोजगार मिळावा यासाठी प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारचे धोरण केवळ कागदोपत्री राहिले असून त्याबाबतची आश्वासने केवळ बोलाचीच कडी ठरत आहेत, असा कटू अनुभव महिला गृह उद्योग लिज्जत पापड डिटर्जंट विभागाला आला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे मान्यता प्राप्त अशा या उद्योगाला वॅट आणि विक्री करात सवलत देण्याची घोषणा सत्ताधारी नेत्यांनी जाहीरपणे करूनही गेल्या 25 वर्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असे या उद्योगाचे संचालक सुरेश कोते यांनी सांगितले. या उद्योगातील सणसवाडी डिटर्जंट विभागाचा रौप्य महोत्सव 27 जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. त्यानिमित्ताने नीला वेगड, सुमन दरेकर, चेतना नहार, रत्नमाला जाधव, मंदाकिनी डाखवे, विमल कांबळे, आशाताई लंके या पदाधिकाऱ्यांनी या महिला उद्योगातील व्यथा मांडल्या. या उद्योगाचे घेवरचंद चोरडिया यांनीही त्याच दुजोरा दिला. या संस्थेने डिटर्जंट विभागाची सुरुवात 1987 मध्ये मुंबईत केली. त्यानंतर पुण्यात दाहेरी येथे 27 जानेवारी 1989 रोजी त्याचा प्रारंभ झाला. अधिकाधिक महिलांना रोजगार मिळावा म्हणून इथे हाताने वॉशिंग पावडर बनवली जाते. इतर बड्या कंपन्या मशीनच्या सहाय्याने डिटर्जंट बनवत असल्याने त्यांना कमीत किमतीत त्याची विक्री करता येते. करात आणि इतरही सवलती दिल्या असत्या तर या स्पर्धेत या उद्योगाचे ससा डिटर्जंट अधिक भक्कम पायावर उभे राहिले असते. पण अशा प्रतिकूल स्थितीतही त्यांची 25 कोटींची वार्षिक उलाढाल आहे. आजमितीस लिज्जत उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल 1000 कोटींची असून निर्यात 52 कोटी रुपयांवर गेली आहे. देशभरात 81 शाखा असून त्याद्वारे 45,000 महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे. संस्थेच्या सदस्या याच संस्थेच्या मालक आहेत. तसेच इथे कोणालाही विशिष्ट पदे दिली गेली नाहीत. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्रगल्भ समाज निर्मितीसाठी नात्यांमधील बंध जपण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी व्यक्त केले. सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन श्रीकांत मोघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार, मुख्य सचिव डॉक्टर विद्या येरवडकर उपस्थित होत्या. या प्रसंगी सिम्बायोसिस लॉ स्कूलची माजी विद्यार्थिनी प्रज्ञा जयस्वाल हिला युवा पुरस्कार 2013 देऊन सन्मानित करण्यात आले. Just fell in place, and like modeling was never my choice. It happened by default. I was just doing Miss Pune and Miss Crowning Glory for fun, as a co-curricular activities. I used to like to dance and do plays, but I never really realized that this could be my calling. And while I used to do it in college, I used to be very scared of the professors because I didn't know if I'm doing the right thing, and my parents were always scared if my daughter is doing the right thing. So I made sure that I got very good marks in college also, so that I could get permission to go to college fairs and do these things. So I had to study double hard to ensure that I can do my co-curriculars also. यानंतर वारसा या कार्यक्रमात निवेदक सुधीर गाडगीळ यांनी ज्येष्ठ अभिनेता रमेश देव, अजिंक्य देव, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर KH संचेती, डॉक्टर पराग संचेती, उद्योजक राजकुमार चोरडिया, विशाल चोरडिया, प्रतापराव पवार, अभिजित पवार यांची मुलाखत घेतली. मोघे म्हणाले, आजच्या समाजामध्ये मूल्यांचे अवमूल्यन होत असून सवंगतेला प्रतिष्ठा मिळत आहे. अशा वेळी प्रगल्भ समाज निर्मितीसाठी कौटुंबिक नातेसंबंध आणि वडील मुलाच्या नात्यांमधील बंध जपण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करून ते पुढे म्हणाले, आपल्या संस्कृतीमध्ये वारसा हक्काने आपल्याला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत.
पितापुत्रांमधील नाते हा त्याचाच भाग आहे. आजच्या समाजात सत्याभोवती असत्याचे जाळे असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून सुटण्यासाठी पितापुत्रांच्या नात्याचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. उच्चारच सोपा व्हावा म्हणून प्रज्ञा झाला है. हिंदी में उतना तो फर्क होता ही है और आगे जाके हिंदी ही तो हमारी राष्ट्रभाषा है. एक फार सुरेख शेर मला इथे आठवतो आहे. त्यांनी म्हटलं आहे की अभी साज दिल पे तराने बहुत हैं, अभी साज दिल पे तराने बहुत हैं, अभी जिंदगी के बहाने बहुत हैं. डरे गैर पे भीख मांगो न फन की, डरे गैर पे भीख मांगो न फन की, जब अपने ही घर में खजाने बहुत. असा एक अत्यंत मोठा खजाना सिम्बॉयसिसनं या भूमीमध्ये, पुणे शहरामध्ये प्रज्ञावंतांचा निर्माण केला. डॉक्टर के.एच. संचेती म्हणाली, मी मुलांवर कधीही करिअर घडवण्याची सक्ती केली नाही. त्यांच्यावर नकळतपणे वैद्यकीय व्यवसायातील संस्कार होत गेले. त्याने माझ्याही पुढे जाऊन मिळवलेल्या यशाचा मला हेवा वाटतो. मुलाला व्यवसायामध्ये अनेक गोष्टी सुचवल्या, मात्र त्याला कधीही ठराविक साच्यामध्ये काम करण्याची सक्ती केली नाही. वडिलांनी प्रोत्साहन दिलं आणि 11वीत असताना मला टायफॉइड झाला आणि त्यावेळेस डॉक्टर सोमण मला उपचार करायला यायचे आणि त्यांचा मनावर इतका प्रभाव पडला की त्याप्रमाणे आपण काहीतरी करावं. वडिलांचा स्वभाव पण परोपकारी होता, त्यामुळे त्यांनी मला उत्तेजन दिलं. चांगले मित्र भेटले आणि मग साधा 46% मार्क मिळवणारा मुलगा तुमच्यापुढे डॉक्टर म्हणून निर्माण झाला. डॉक्टर पराग संचेती म्हणाले, वडिलांचे वैद्यकीय व्यवसायातील यश आम्हाला मार्गदर्शक ठरले. त्यांना बोलण्यातून माणसे जोडण्याची आवड आहे, ती मात्र मला मिळवता आली नाही. या क्षेत्रामध्ये पदार्पण करताना मला संघर्ष करावा लागला. त्यावेळी वडिलांची साथ मिळाली असेही त्यांनी नमूद केले. कारण जेव्हा मी 12वीत होतो तेव्हा माझ्या मनात तो एक प्रश्न होता की मेडिकलला जायचं की नाही, आणि जर जायचं तर मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन अभ्यास जास्त करायला लागला. आणि त्याच्या आधी कधी माझ्या वडिलांना माहीत पण नव्हतं मी कुठल्या वर्गात असायचा, पण 12वी ह्या वर्षात त्यांना माहीत होतं की मी 12वीत आहे, कारण ते रोज सकाळी माझ्यावर अभ्यासाला बसायचे. आणि नंतर कठोर परिश्रमाने आणि सुदैवाने 12वीत 91.3% मिळाले PCB मध्ये आणि BJ मेडिकलला प्रवेश मिळाला. आणि त्यामुळेच हे जे काय आयता प्लॅटफॉर्म आहे तो मला मिळाला. म्हणून मी म्हणतो की झगडावं लागलं, कारण जर मी मेडिकलला गेलो नसतो तर ह्या प्लॅटफॉर्मचा तसा काही फायदाच झाला नसता. डिझनी आणि इन ऑर्बिट मॉल यांनी पुण्यात डिझनी प्रिन्सेस अकॅडमीच्या दुसऱ्या आवृत्तीचे अनावरण करण्यात आले. इन ऑर्बिट मॉलमध्ये आयोजित डिस्ने प्रिन्सेस अकॅडमीने प्रिन्सेसच्या चाहत्यांना एक दिवस विविध उपक्रम आयोजित करून दिले. त्यात ड्रेसिंग, नृत्य, शिष्टाचार प्रशिक्षण, टिआरा मेकिंग आणि त्यांच्या लाडक्या डिस्ने प्रिन्सेस सिंड्रेला, रॅपन्झुल आणि एरियलला भेटण्याची संधीही दिली. या 400 सहभागींपैकी पुण्यातील एका नशीबवान विजेत्याला डिस्ने वाहिनीवर स्टार होण्याचीही संधी मिळणार आहे. डिस्ने प्रिन्सेस अकॅडमीमध्ये प्रत्येक सहभागीला खऱ्या जगातील प्रिन्सेसच्या रूपात तयार करण्यात आले होते. त्यासाठी डिस्ने प्रिन्सेस जगभरात पसरवत असलेला संपूर्ण मेकओव्हर तसेच प्रेम, हुशारी, करुणा आणि उत्साह अशा सकारात्मक मूल्यांचे धडे त्यांना देण्यात आले. सहभागी झालेल्यांना कला आणि हस्तकला वर्गातही सहभागी होण्याची संधी देण्यात आली. त्यात त्यांनी स्वतःची टिआरा तयार केली. तसेच डेंटी डान्सिंगही त्या शिकल्या. या कार्यक्रमाचा समारोप एका रॉयल बॉलने झाला, ज्यात या चाहत्यांना आपल्या लाडक्या डिस्ने प्रिन्सेसला भेटून तिच्यासोबत छायाचित्र काढण्याची संधी मिळाली. डिस्नेच्या या प्रिन्सेस कालातीत आहेत. त्यांना वय नाही आणि मुलांना प्रेम तसेच पालकांना विश्वास वाटणाऱ्या मूल्यांचा प्रचार त्या करतात. डिस्ने प्रिन्सेस अकॅडमीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या माध्यमातून या चाहत्यांना तसेच प्रिन्सेसचे स्वप्न जगण्याची संधी मिळेल आणि आपल्या लाडक्या पात्रांना भेटता येईल अशी आशा व्यक्त करण्यात आली. या अकॅडमीमधून आई आणि मुलीला एकत्र सहभागी होण्याची संधी देऊन एकमेकाशी जोडून घेणे
आणि आयुष्यभराच्या आठवणी निर्माण करणेही शक्य झाले. या मॉलमधील ग्राहकांना या उपक्रमाद्वारे एक संस्मरणीय अनुभव प्रदान करण्यात आला. तसेच डिस्ने प्रिन्सेस अकॅडमी सादर करणे हा एक अत्यंत सुंदर अनुभव होता, ज्याने लहान मुली आणि त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या डिस्ने प्रिन्सेसची जोडून घेण्याची संधी मिळाली. या लहान मुलींची प्रिन्सेस म्हणून घरी जाण्याची इच्छा याद्वारे पूर्ण करण्यात आली आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. चित्रातून लिखाणाचा आशय लवकर समजतो असे मत ज्येष्ठ लेखक ल म कडू यांनी व्यक्त केले. खारीचा वाटा या पुस्तकाचे अभिवाचन योगेश सोमण यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवकोरं या कार्यक्रमाअंतर्गत केले. यावेळी पुस्तकाचे लेखक कडू यांची मुलाखत डॉक्टर वंदना बोकील यांनी घेतली. यावेळी मेधा सिदे, साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. कडू म्हणाले, शब्दांची भाषा आणि चित्रांच्या रेषा हातात हात घालून चालल्या तर ते उत्तम साहित्य बनते. चित्रातून लिखाणाचा आशय लवकर समजतो. या पुस्तकातील प्रसंग मी जगलो आहे. ही गोष्ट वाचकांच्या मनाला सरळ जाऊन भिडावी, माझ्या मनातील विषय वाचकांपर्यंत पोहोचावा यासाठी ही कथा साकारली असेही त्यांनी नमूद केले. मेधा सिदे म्हणाल्या, लेखकाने साकारलेली व्यक्तिचित्रणे, संवाद, भाषा यात नेमकेपणा आहे. ती एक चिरेबंदी रचना वाटते. हे संपूर्ण पुस्तक वाचनीय आहे. ग्रामीण जीवनाचे हुबेहूब चित्रण त्यांनी यात केले आहे असेही त्यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. सारथी फाउंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनी जनगण मन वन्स मोर या उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व प्रकारचे जबाबदार करदाते होण्याचा संकल्प केला जाणार आहे. तसेच रक्तदान शिबिर, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमही यावेळी होणार आहे. सर्व प्रकारचे कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. येरवड्यातील डेक्कन कॉलेजच्या मैदानावर सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत हे कार्यक्रम होतील, अशी माहिती राजेंद्र इंद्रेकर आणि सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.